मनोज जरांगे यांनी उपसमिती बरखास्त करावी अशी मागणी केलेली आहे, त्याच्या संदर्भात काय म्हणणे? मनोज जरांगे यांनी उपसमिती बरखास्त करण्याची आत्ता मागणी केली 8-10 दिवसापूर्वी. आम्ही 2 सप्टेंबरपासूनच सांगतोय, 2 सप्टेंबर 2025 पासून की हा GR फसवा आहे, उपसमिती फेक आहे म्हणून. आणि मनोज जरांगे यांनी उपसमितीची बरखास्ती करा याची मागणी करणं म्हणजे मंत्री महोदय विखे पाटील साहेब आणि मनोज जरांगे यांचं आतून कीर्तन वरून तमाशा चालू आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. कारण मनोज जरांगे ज्यावेळेस 2 सप्टेंबरला बोलले, याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा हो, हा म्हणू ना, जिंकलो रे राजा हो तुमच्या ताकदीवर. हे कोण बोललो होतं? मनोज जरांगे. जिंकलो रे राजा हो. जिंकले काय? आणि आता मला लागले उपसमिती बरखास्त करा. पिक्चर फेल गेला राव. आलो तो आणि गेलो तो समाजाचा कुकू पुसून तयार आहे. ते डायरेक्टर कर्जबाजारी झाले ते. हां हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र मिळाले? हैदराबाद गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळालं नाही, मिळणारही नाही. 1 जून 2004, 2012 आणि 2023च्या GR नुसार, जे सुधारित GR नुसार आणि शिंदे समितीने शोधलेल्या DPR नुसार हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळालेलं नाही. पुन्हा दुसरं की मनोज जरांगे हे वारंवार म्हणते 58 लाख नोंदीतून 2 कोटी मराठी आरक्षणात गेले, कधी म्हणते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले, कधी म्हणते 4 कोटी 22 लाख मराठी आरक्षणात गेले 58 लाख नोंदीतून. माझा स्पष्ट म्हणणं आहे आकडेवारीनुसार की मराठवाड्यामध्ये 2.25 कोटी लोकसंख्या आहे. मग ह्या 2.25 कोटी लोकसंख्येमध्ये 40% जरी मराठी धरले तर 90 ते 95 लाख मराठा समाज आहे मराठवाड्यामध्ये. आणि त्याच्यापैकी मराठवाड्यात 3 कोटी 91 लाख प्रमाणपत्र मिळालेले आहेत ते शिंदे समितीच्या नोंदीनुसार. म्हणजे 3% ही प्रमाणपत्र हे 95 लाखाच्या तुलनेत 3% ही प्रमाणपत्र मिळालेले नाही. मग 3 कोटी आकडा हा मनोज जरांगे यांनी कुठून आणला 58 लाख नोंदीतून? आणि राहिला नोंदी हे 50,000. शिंदे समितीच्या नोंदी शोधल्या मराठवाड्यामध्ये ते 50,000च नोंदी आहे. म्हणजे 58 लाख नोंदीची जर टक्केवारी धरली तर हे 50,000 नोंदी ह्या 0.1% सुद्धा नाही. एक गोष्ट तुम्ही मीडियावाले दाखवता कसे? तुम्ही मीडियावाल्याचे फेकझोक आकडे कसेच दाखवता? मला हे प्रश्न पडतो. आम्ही खरं बोलतो, आम्ही तथ्यावर बोलतो, आम्ही सत्यावर बोलतो, तुम्ही हे का दाखवित नाही? त्याच्यामुळं हैदराबाद गॅजेटनुसार हा एकही प्रमाणपत्र मिळालेलं नाही. जे सुप्रीम कोर्टाचे जात प्रमाणपत्र काढण्याचे नियम आणि निकष आहेत त्यानुसारच हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. पुतळ्याचा जो वाद चालू आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे? पुतळ्याचा महाराष्ट्रामध्ये एक शोकांतिका आहे. खूप मन सुन्न होतं या पुतळ्याच्या वादावरून. कधी पुतळा बसवून वाद होतो, कधी पुतळा हटवून वाद होतो. आज शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांची जगाला प्रेरणा, शिवरायांच्या इतिहासाची जग प्रेरणा घेत आहे. आज अमेरिकाने व्हिएतनामचं 2 दशक युद्ध चालले होते. त्या काळामध्ये हो ची मिन्ह नावाचे राष्ट्राध्यक्ष होते व्हिएतनामचे. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामनं अमेरिकेला अजगरा एवढ्या अमेरिकेला आधुनिक शस्त्रास्त्र असलेला अमेरिकेला पळव करून सोडलं आणि रणांगण सोडावं लागलं अमेरिकेला त्या काळामध्ये. मग त्याचं श्रेय कोणाला जातं? तर छत्रपती शिवाजी महाराजाला श्रेय जातं. का जातं? तर हो ची मिन्ह यांच्या समाधीवर आजही कोरलेले की आम्ही जर अमेरिकेसारख्या बलाढ्य आधुनिक शस्त्रास्त्र अजगराला जर हरवलं असेल, सळोके पूर्व करून सोडलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या युद्ध कौशल्यामुळं आम्ही हे शक्य होऊ शकलं असं व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाच्या समाधीवर कोरलेलं आहे. शिवाजी महाराजांची जयंती ही व्हिएतनाम, अमेरिका मोठमोठ्याले प्रगत राष्ट्र जयंत्या साजऱ्या करते. त्यांनी जर महाराष्ट्रात जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये जर हे पुतळ्यांचे वादविवाद होत असेल तर ही एक शोकांतिका आहे. याच्या पुढे मला काही बोलायचं नाही. सातारा गॅजेटचं काय झालं? सातारा गॅजेट हे 2 सप्टेंबर 2025ला शिवेंद्रराजे भोसले म्हणले होते की एका महिन्यात लागू करू. आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा सांगितलं की एका महिन्यात लागू करता का? मग 2 सप्टेंबर 2025, 2 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 2 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 2 एप्रिल आला. सातारा गॅजेट लागू झालं का? मग हे सातारा गॅजेट केवढ्याला विकलं? 987 कोटीला विकलं का? असं मला म्हणायचं. सातारा जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे कोयना धरणाचं, जे MH20EL 0101 ही गाडी मनोज जरांगे यांच्याकडे कोणाची?
मग त्यांना ते टेंडर कसं काय मिळालं हे विखे पाटील साहेबांना सांगावं मराठा समाजाला, सांगावं त्यांच्या उपसमितीनं. मग हे आरक्षणाचे जे लढे, उपोषण आहे, आंदोलन आहे, हे टेंडर मिळवण्यासाठी आहे का? हे 986 कोटी काय प्रकार आहे हे विखे पाटलांनी सांगावं.